नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय चिंत्रयम उर्फ चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांच्या लेखणीतनं साकारलेली कादंबरी रात्र काळी घागर काळी. श्रोते हो, आजपासून सुरू होतोय या कादंबरीचा पुढचा भाग. गेल्या भागात सांगितल्याप्रमाणे पहिल्या भागात आणि दुसऱ्या भागात काही कालावधी लोटलेला आहे. ऐकूयात पुढचा भाग. मावशे, मागील दाराहून बकुळाची हाक आली. लक्ष्मी जाईकडे बसलेली होती. जाई भिंतीकडे तोंड करून अंथरुणात पडली होती. देह कृश होऊन गेला होता आणि राहिले होते अधिक प्रखर डोळे. सगळं सत्वच मुळी डोळ्यात गोळा होऊन बसलं होतं. हातापायांच्या काड्या झाल्या होत्या, गालांची हाडं खडखडीत झाली होती. पण त्या लहान खुऱ्या मुद्रेवर डोळ्यांचीच प्रभा फाकली होती. अजूनही त्या पातळ ओठातनं एखादी नाजूक गोष्ट विचारली जाईल असं वाटत होतं. लक्ष्मी तिच्याजवळ बसली होती, एक हात तिच्या डोकीवर ठेवून. बाजूची खिडकी उघडीच होती आणि त्यावर पातळ झिरमिरीत पडदा होता. ती छोटीशी खोली रिकामी होती. कुठल्याही कोण्यात कसलीही वस्तू म्हणत नव्हती. जाईला ते आवडत नसे. खोलीतून दणादणा कोणी चाललं की जाईला ते असह्य होई, नको वाटे. प्रत्येक शीर न शीर हलकी होऊन गेली होती आणि त्या हलक्या हलक्या कृशदेहाच्या जीर्ण झालेल्या काळजातून आज 7-8 वर्ष केवळ एकच आर्त काढण्याचा सूर लागलेला होता. सगळ्या घरादारातून तो कढण्याचा सूर पावसाळी हवेसारखा भरून राहिला होता. पहिल्यांदा सगळी दचकायची, पण आता ते सहजच होऊन बसलं होतं. जाईच्या काळजाची पानगळ अशी किर्र आवाज देत होती. एक फार जुनं दुःख पांघरून चालताना या काळजानं फार सहन केलं, पण कुणी म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. गर्भाचा पत्ता नव्हता. भरला ढग कधीच बरसला नाही आणि त्याची छाया मात्र राहिली. आजारी ओलसर छाया जाईच्या देहात ठाण मांडून बसली. आणि त्यानंतर एक दिवस तिने लक्ष्मीच्या मागील दारी एक गुलाबाचं झाड लावलं. ती मनात काही ठरवून झाडाकडे रोज पाहायची. पण ते झाड वाढलं, हिरव्यागार पानांनी गच्च झालं. जाई रोज त्याखाली चहाची पत्ती घालायची, पाणी ओतायची, उगीच वाढलेल्या फांद्या छाटून टाकायची. लक्ष्मी ही त्या झाडाची निगा राखायची, पण ते झाड कधी फुललंच नाही. एकदा मात्र एक कळी आली. जाईनं पोट चाचपून पाहिलं, ते तिला टपोरं लागलं. ती लक्ष्मीकडे गेली. पोटावरचा पदर दूर करून लाजत लाजत म्हणाली, "पहा ना, वाढतोय तो." आणि लक्ष्मीनं मान हलवली व दूर जाऊन स्वतःचीच आसवं टिपली. पण कळी फुललीच नाही. ती गळून पडलीही नाही. झाड मात्र बावलं होतं. हळूहळू ते वठत गेलं आणि जाईनं अंथरूण धरलं ते कायमचं. "जाई, चहा घे ग." "नको." "घे ना थोडा." जाई चिडल्यासारखी झाली. "नको म्हटलं ना." "नकोच, नको मला." "नको तर नको." लक्ष्मी केसातनं हळुवारपणे हात फिरवत होती. जाई कणहत होती. लक्ष्मीनं बाजूची फणी उचलली आणि ती जाईचे केस विंचरू लागली. "रेशमाहून मऊ केस, किती कमी झाले हे." लक्ष्मी पुटपुटली. हळुवारपणे ती तिच्या केसातनं फणी ओढत होती. थोड्याच वेळात मुठी एवढा आंबाडा बांधून झाला तेव्हा लक्ष्मी परत म्हणाली, "जाई, चहा घे ना." "दे." जाईनं मान फिरवली तेव्हा लक्ष्मीनं चहाची बशी तिच्या ओठांपाशी नेली. जाईनी बशी घेतली आणि दूर भिरकावून दिली. लक्ष्मी शांतपणे उठली.
जपून पावलं टाकत तिने काचा गोळा केले आणि ती बाहेर आली. अधूनमधून अशा बशा फुटायच्या, पण जाई फक्त लक्ष्मीशीच असा खोडकरपणा करायची. बकुळ आली तर ती शांतपणे सगळं काही करायची. निमूटपणे तिने दिलेला चहा प्यायची. कधीही ती कुणाकडे चिडचिडली नाही, कुणावर ओरडली नाही. पण लक्ष्मीकडे ती लहान व्हायची, हट्ट धरायची आणि लक्ष्मी ही तिची समजूत काढायची. मावशे, हा बघ गुलाब फुलला, बघ ना. बकुळ धावत धावत आले. लक्ष्मी काचा घेऊन बाहेर चालली होती. माईनी फोडली ना बशी? हो, तू जाऊन दे तिला चहा. आहेस ती तशी, माझ्याजवळ करते अशी, पण हळू जा. मावशे, हा गुलाब पाहिलास? हो, पाहिला. जा, जाईकडे ठेव. बकुळ जाईच्या खोलीत आली तेव्हा जाई जोरजोरात कणत होती. माई, हां, चहा घे, दे. जाईनं मान वर करून गटागटा चहा पिऊन टाकला. बकुळानं गुलाबाचं फूल तिच्या उशीकडे हळूच ठेवून दिलं. जाई परत गळ्यापर्यंत पांघरून ओढून कणत राहिली. खिडकीवरचा निळसर पडदा हल्ल्यासारखा झाला तेव्हा बकुळनं तिकडे मान वळवली. खिडकीकडे सदू उभा होता. बकुळनं पाय न वाजवता दार गाठलं आणि दार लावून ती खिडकीकडे आली. सदू. हां, काय? असतेच कुठे? बकुळनं जाईकडे मान वळवून एकदा बघितलं. जाई पांघरून गच्च लपेटून कणत होती. तिचं फक्त भिंतीवरच लक्ष होतं. इथेच घरातच असते. जातो. हां, का? फार वेळ उभा राहीन तर वांती होईल मला. तुझ्यासाठी इकडे येतो, नाहीतर हे काय घर आहे? माझ्यासाठी तरी काय येतोस ते मला काय माहिती. तुला आहे? थांब. बकुळ पटकन जाईच्या बिछाण्याकडे गेली. तिने गुलाबाचं फूल उचललं. बकुळनं त्यावर आपले ओठ टेकले आणि म्हणाली, घे. किती दिवस हे चालणार आहे? फूल घेऊन सदू पुटपुटला. फार दिवस नाही रे. जातो. जा. सदू आला तसाच निघून गेला होता. पडदा तसाच ठेवून बकुळ बघत होती आणि जाई कणत होती. पडद्यावर पहाटेचा वारा फिरावा तसाच सदूचा हात फिरला होता. पडदा बाजूला सरकला होता आणि बकुळ एक फूल देऊन रोजच्यासारखी वाट बघत होती. अशी ही एकच खिडकी होती की कुणालाही त्यांच्या डोळ्यांची देवघेव कळणार नव्हती, काही दिसणार नव्हतं. फक्त त्यांनाच, फक्त. पण दारावर लक्ष्मी उभी होती आणि बकुळ खिडकीकडे पाठमोरी होती. लक्ष्मीनं सगळं दाराच्या फटीतून किलकिलत्या डोळ्यांनी पाहिलं होतं. सदूनं गुलाबाचं फूल घेतलं तेही तिला दिसलं होतं. ती सदूला डोळ्यात प्राण आणून पाहत होती. सदू मजबूत झाला होता. रोजच तो असा अंगानं भरत होता. पण बकुळनं दिलेलं फूल लक्ष्मीला दिसलं आणि ती शहारल्यासारखी झाली. या दोघांचा खेळ तिला आज असा चुकून दिसला होता. या घराचा द्वेष करणारा सदू आपल्या पायांनी त्या खिडकीकडे येत होता. दोघं भेटत होती, एकमेकांकडे डोळे भरून बघत कुजबुजत होती. मधला निळसर पडदा विसरत होती आणि लक्ष्मीला याचा मागमूसही नव्हता. एक विचित्र घडत होतं. 7 गजांच्या अल्ल्याड पल्ल्याड उभे राहून 2 चित्र राजाराणीची कहाणी एकमेकांना सांगत होती. फुलांवर ओठ टेकले जात होते, फुलांची आदलाबदली होत होती. पण हे त्यांना कोणी शिकवलं? कुणी? लक्ष्मी प्रश्न करत होती आणि तिचं मन त्या दूर तरंगणाऱ्या घागरीवर बसलेलं होतं. हेलकावे घेत होतं. गळाभर पाण्याची भरती आली, पण वस्त्र भिजवण्यापलीकडे तिने काय केलं?
भरतीतून वाचलेला देह फक्त एक नमस्कार मिळवून आणि सदूला जन्म देऊन नंतर असा कोरडाच राहिलाय. घागर दूर दूर वाहतीये, ती कधीच विसरायला होत नाही. इतक्या वर्षांनंतर तरी विसरेन असं वाटलं होतं, पण असं काही पाहिलं की ती आपली दिसतेच. बकुळ कोण, कुठली? सदूवर मन ओवाळणारी बकुळ तिला आवडलीच नाही. जिच्या जन्माचाही थांग पत्ता नाही. कुणी टाकलेला गोळा अच्युतनं दिला, आपण वाढवला आणि आज तीच बकुळ सदूवर डोळा ठेवते. ही सुद्धा तशीच काळ्या भरतीवरची उपडी घागर, हेलकावे खाणारी आणि सतत वर वर तरंगणारी. कुणी पाणी भरायला आली, तिचे पाय ओढले त्या भरतीने. तीच काही कणतीये. लक्ष्मी अशा विचित्र मनस्थितीत दारावर उभी होती. बकुळ पाहत होती. सदू तर केव्हाचाच काही बरळून गेलेला होता. खिडकीबाहेरची पाणंद रिकामी रिकामी मागीलदारी वळली होती. समोरच्या गडग्यावर शेवाळ दाटली होती. बकुळ मागे फिरली आणि तिला लक्ष्मी गडबडीनं दारावरून दूर गेलेली दिसली. दार उघडलं होतं तिने. बकुळ दिग्मूढ होऊन उभी राहिली. सगळं पाहिलं का तिने? बकुळ सुन्न होत होती. पाहिलं तर काय म्हणेल ती? बकुळ दारावर आली. लक्ष्मी आत कुठेतरी वावरत होती. बकुळ हलकेच बाहेर आली. लक्ष्मी मधल्या खोलीत केर लोटत होती. मावशे, लक्ष्मी काही जणू घडलेलंच नाही अशा आविर्भावात केरसुणी फिरवत होती. मी काढते केर. बकुळनं तिच्या हातून केरसुणी घेतली. नको ग, मी तर रिकामीच आहे. माडीवर देवखोलीतला केर काढते तर. नको. का? मी काढणारच आहे. तू दुसरा एखादा गुलाब फुललाय का पाहा जा. बकुळ समजली लक्ष्मीनं सारं काही पाहिलंय. मावशे, असं का? कसं? देवखोलीतला केर का नको काढू? नाही, आजपासून तोही मीच काढणार. बकुळ, काय ग? तुझी आई तीर्थयात्रेला गेली आहे. हो. कधी येणार आहे ग ती मावशी? अगं, तीर्थयात्रेला कुठली जातीये? ती त्या खोलीत कणत पडली आहे. लक्ष्मीनं दुसरं काही न सांगता फक्त एकच घाव घातला होता आणि त्यापुढे ती आणखीन काहीच बोलणार नव्हती. ती फक्त शांतपणे झाडलोट करत होती. बकुळचा चेहराच मुळी पडल्यासारखा झाला. तीर्थयात्रेला गेलेली आई अखेर खोटीच होती आणि ही भावीण. बकुळ धावत धावत जाईकडे आली. जाई कणत होती. भिंतीकडे एकटक पाहत होती. निळे लखाकते डोळे भिंत पोढू पाहत होते. मातीशी मिसळू पाहत होते. आई. बकुळ जाईच्या कुशीत शिरल्यासारखी तिच्या जवळ बसली. आई. जाईने तिरमिरीनं मागं बघितलं. ते डोळे बकुळला कढत कढत वाटले. जाई रोखून पाहत होती. आई. बकुळ काकुळतीनं हाक मारत होती. जाई जोरजोरानं मान हलवत होती. दातात जीभ धरून चावत होती. तिच्या गळ्याशी एक खोल किंकाळी दाटत होती. हातांच्या काटक्या ती जोरजोरात हलवत होती. फक्त एक काटेरी नकारच सगळ्या हालचालीतून व्यक्त होत होता. त्या तीक्ष्ण दृष्टीत तिरस्कार भरला होता, पण बकुळ तरीही तिच्या जवळून उठत नव्हती. तिला समजत नव्हतं जाईनी एवढा त्रागा का करावा. आपल्या मुलीला तिने इतकी वर्ष ओळखही का देऊ नये. कोण्या नावडत्या माणसापासून तर मी तिला झाली नसेन, पण म्हणून काय झालं? इतका तिरस्कार का करावा हिने? काय झालंय काय असं की माझ्याकडून आई म्हणून घेणं हिला लाजिरवाणं वाटावं? बकुळ एका प्रचंड भोवऱ्यात सापडत होती. स्वतः भोवतीच तो भोवरा तिला गर्र गर्र फिरवणार होता.
असं का याचंच उत्तर तिला हवं होतं. आई. बकुळचे डोळे गळायला लागले, पण जाई मुसमुसायला लागली, हातपाय झाडायला लागली, स्वतःचेच केस ओढायला लागली. बकुळ निमूटपणे उठली आणि खिडकीकडे जाऊन उभी राहिली. तिला जाईची ती केविलवाणी अवस्था पाहवली नाही. तीर्थयात्रेला गेलेली आई हा एक भास होता. सत्य होतं ते तिला नाकारत होतं. आई म्हणायला गेलेली बकुळ व्याकुळ होऊन एक कचकड्याची बाहुली होऊन दूर पडली. या एवढ्या थोरल्या जगात आता तिला कोणीच म्हणून आश्रय देणार नव्हतं. दाई हळूहळू शांत होत होती, पण ते कणणं खूप थकल्या जीवाचं होतं. आदळआपट करून स्वतःशीच भांडून श्रमलेला जीव असा विषण्ण होऊन हुंकारत होता. बकुळ नुसती खिडकीतनं पाहत उभी होती. कृष्णेवर गेलेली आई आज कृष्णार्पण झाली आणि हे जितं प्रेत मात्र आपल्या हक्काच्या मुलीचा अनादर करतंय. बकुळ ठरवत होती सदूला याची काही कल्पना नसेल. उद्या आला की खिडकी लावून घ्यायची. जाईची लेक बायको म्हणून कशी पत्करेल तो. बकुळला बसलेला फटकारा विलक्षण होता. सगळी संज्ञाच मुळी उलट्या दिशेनं चरत होती. रक्ताचा प्रवाहच उलटा फिरलेला होता. ती कसलाच म्हणून विचार करणार नव्हती आता. पण तिच्या मनात परत परत एकच येत होतं, लक्ष्मीनं हे आजवर लपवून ठेवायला नको होतं. बकुळ शिणल्यासारखी झाली. आजवर या घरात विश्वासानं पडलेली पावलं एकाएकी दचकून अडखळू लागली. समोर कढणारी जाई मात्र तिला आपली वाटायला लागली. कशीही असली तरी ती आपली आई आहे या एकाच धाग्याच्या आधारानं तिचं मन थोडं शांत होऊ शकत होतं. पायाखाली भुई असल्यासारखी वाटत होती, पण जाई तर कधी वळूनही बघणार नव्हती. नेहमीच तिला तिरस्कार वाटणार होता आणि हे सगळं लक्ष्मीने घडवलेलं होतं. रात्र झाली आणि नेहमीप्रमाणे दाजी आला. बकुळ जागीच होती. दाजीची वाट पाहत होती. दाजीला ती एक गोष्ट विचारणार होती. तिने दिवसभर ते ठरवलं होतं. दाजी या घरात गरिबासारखा यायचा, लक्ष्मीच्या पलंगाच्या समोरच्या टेबलावर बसून निघून जायचा. हे आज अनेक वर्ष चाललं होतं. आणि हे काय चाललं होतं, का चाललं होतं, कशासाठी याचा बकुळला नीटसा अर्थ लागला नव्हता. तो पलंगा शेजारी बसत असावा हे तिला कळत होतं. या घरात राहूनही बकुळला नक्की काय ते अजून माहिती नव्हतं. लक्ष्मीच्या झोपण्याच्या खोलीचं दार रात्री कधीच उघडं नसायचं. ते ठराविक वेळी बंद व्हायचं आणि मग बकुळ बाजूच्या खोलीत नाही तर जाईकडे झोपायची. गोडकर तेल घेऊन ते डोईवर थांबून कहाणी सांगतो म्हणून आडवा व्हायचा. तशीच बकुळही त्याच्या कहाणीसारखी झोपेत बेपत्ता व्हायची. पण आज ती दाजीला गाठणार होती. मधल्या चिंचोळ्या जागेतल्या काळोखात त्याच्या कानाशी लागणार होती. दाजी अजून खोलीतनं बाहेर पडला नव्हता. बकुळ भिंतीला टेकून पांगळ्यासारखी उभी होती. जाईचं कण्णं काळोखातून पसरत होतं, कोळ्याच्या जाळ्यासारखं ताणलं जात होतं. समोरच्या नेहमीच बंद असलेल्या 3 खोल्यातनं ते कण्णं रिघत होतं आणि मधल्या दारावरचं तोरणही त्या कण्ह्यातून उडालेल्या थुंकीनं चमकत असल्यासारखं दिसत होतं. एकाएकी सापडलेली बकुळची आई कणत होती. फक्त कणत होती. झाडाची पानगळ संपणार तरी कधी. त्या झाडावर कधी काळी एक चातक बसला आणि झाडालाच तहान लागली. दोन्ही बाजूंच्या खोल्यांच्या मधल्या टोकावरचं लक्ष्मीच्या खोलीचं दार हलकेच उघडून दाजी बाहेर आला. दार बंद झालं. दाजी खूप दबून चालत होता. दाजी. ओठातल्या ओठात घातलेली हाक दाजीनं ऐकली आणि तो उभा राहिला. काय? कोण? मी बकुळ. काही विशेष? दाजी मला हे घर सोडायचं आहे.
मला आसरा द्याल? बकुळनं घाईघाईनं सारं हलक्या आवाजात सांगून टाकलं, कसलाही आडपाडदा ठेवला नाही. देईन ना, पण माझ्याकडे राहशील कशी? मी संसारी माणूस आहे. माझ्या घरात माझी नाती धुती मुलगी आहे. दाजी नोटा मोजल्यासारखा बोलत होता. कुठेही राहीन मी. मग उद्या सांगेन, पण कायमचा आसरा द्यायचा. हो, देईन. दाजीनी तिच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा बकुळ दूर सरकली. तिचं सर्वांग भाजल्यासारखं झालं. यासाठी नव्हे तर आणखीन कशासाठी? दाजीच्या चोरट्या आवाजात एक तीक्ष्ण थरथर होती. त्याला फक्त एकच विषय समजत होता. बाईनं आसरा मागायचा एकाच गोष्टीसाठी. हे घर सोडणार म्हणून फक्त. तुम्ही इथे येता. मला लहानपणापासून पाहिलंय तुम्ही. हो, पण आता मोठी झाली आहेस तू, त्यात आणखी जाईची लेक. बकुळनं पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवला. तिनं ते सांगितलं, पण तेच तिच्यानं ऐकवलं नाही. तिच्या कानाचे पडदेच तडकून गेले. भलत्याच ठिकाणी शब्द गेला असं वाटलं तिला. हे आपल्यानं होणार नाही, पण तरीही गेलेला शब्द परत घेणं अवघड होतं. ती त्या काळोख्या अरुंद जागेतच उभी राहिली. मला घेऊन चला ना, बकुळ बेभानपणे पुटपुटली. केव्हाही. बकुळ इतकंच सांगून निघून गेली आणि लक्ष्मी दारावरनं दूर सरकली. कुजबुज ऐकून ती दारात आली आणि काळोखात सारं ऐकत उभी राहिली. एक एक शब्द तिच्या मनावरनं कातर फिरवत होता. नको त्या गोष्टींनी मधल्या पट्टीतला काळोख घुसमटला होता. दाजी. कोण? मी. लक्ष्मी हुकमी आवाजात म्हणाली. आत ये. दाजी निमूटपणा माघारी वळला. खोलीत आला. दार बंद झालं. काय चाललं होतं? काय? कुठे? दाजी, तू काय समजतोस? मला अजूनही तू ओळखलं नाहीस. त्या पोरीबरोबर कसलं खलबत चाललं होतं? मरशीला फुकट. तीही याच घरात वाढली आहे. म्हणून काय झालं? भाविणीची पोर ती. दाजी. लक्ष्मी त्वेषानं फणकारली तेव्हा दाजी गुपचूप टेबलावर डोईवरची टोपी उतरून बसला. दाजी, जा तू. जा, घेऊन जा तिला कधीतरी. तुला तरी कळू देत ना एकदा. काय ते? काही नव्हे. जा आता. जा म्हणते ना. लक्ष्मी परत चिडली तेव्हा दाजी उठून निघून गेला. लक्ष्मीनं खाडकन दार बंद केलं. ती पलंगावर पडली तेव्हा ढळढळा रडत होती. बकुळला एक खोटी गोष्ट सांगून तिचं अस्तित्वच खिळखिळ करून टाकल्याची शरम दाटली त्या मुद्रेवर. सदूवर जीव ओवाळणाऱ्या बकुळला प्रायश्चित्त देणं ठीकच होतं, पण त्यामुळे बकुळ अशी सर्वस्व गमावून बसली त्याचं काय? बांधाखाली सापडलेला जीव आपल्याच पाण्यावर पोसला गेला. मीच आई झाली तिची. सदू याही अर्थानं तिचा नवरा म्हणून उभा राहू शकत नव्हता, पण त्यामुळं बकुळचं सगळं आयुष्य मातीमोल होणार आहे. लक्ष्मी आपले कड आवरू शकत नव्हती. अच्युतनं सांगायला सांगितलं की तुझी आई तीर्थयात्रेवर गेली आहे, आणि त्याच तंद्रीत बकुळ आजवर वाढली. आपण मात्र सगळं हिरावून घेतलं. बकुळ दाजीकडे आसरा मागतीये. तिला या घराचा एका दिवसात कंटाळा आलाय. दाजी देईलही आसरा, पण दाजी खोळा आहेस तू, खोळा. बाईनं आसरा मागणं म्हणजे काय असतं हे तुला कधीतरी कळेल का? आणि मग लक्ष्मी काहीतरी ठरवून पलंगावरनं उठली आणि बकुळीच्या खोलीत गेली. बकुळ तोंड झाकून रडत होती. तिचे डोळे रडून रडून लाल होऊन सुजले होते. बकुळ,
लक्ष्मीनं हलके झाक दिली आणि बकुळ पटकन उठली. तिने लक्ष्मीच्या कमरेलाच विळखा घातला. ती मुसमुसून रडत होती आणि लक्ष्मी तिच्या पाठीवरनं ममताळूपणे हात भोवडत होती. बकुळ निराधार होऊन पडली होती, पण आता लक्ष्मीच्या एका वत्सल हाकेनं तिला परत भुईवर पावलं टेकता आली. तिच्या कमरेला विळखा घालून रडता आलं. बांध फुटला होता, दुःखच ठिपकून जात होतं. बकुळ, खाली बैस. लक्ष्मीनं बकुळला अंथरुणावर बसवलं. तिच्या गालावरचे अश्रू पदरानं टिपले आणि म्हणाली, बकुळ, तुझं लग्न आहे आता. आ? हो. हे घर सोडणार ना? सोड बाई, पण माहेर म्हणून सोड. वामनशी करशील का लग्न? बकुळ काही बोलली नाही. अजूनही तो ओघ ओसरला नव्हता. ती फक्त लक्ष्मीच्या खांद्यावर मान टाकून होती. करशील? लक्ष्मी अगदी पोटात रिगल्यासारखं बोलली. पण मी भाविणीची लेक ना. ते त्याला माहिती नाही, कुणालाच माहीत नाही. ते खोटं बोलून लग्न नाही. खोटं बोलून नाही करायचं. वामनला सगळं सांगणार आहे. मग तर झालं. बकुळनं तिच्या गळ्याभोवती दोन्ही हात टाकले आणि ती नुसतेच डोळे मिटून राहिली. लक्ष्मी तिला थोपटू लागली. जाईचं कढणं सुरूच होतं. बकुळचे डोळे जड जड होत होते. उभ्या दिवसाचा क्षीण ओसरत होता. कधी नव्हे ती लक्ष्मी तिला थोपटत होती. तिने तिच्यासाठी एक हक्काचं घरही शोधलं होतं. इतर सगळ्या गोष्टी बकुळच पाहून घेईल. पण वामन, लक्ष्मीला या असल्या घटकेला हे नको तसलं हसू येत होतं. त्याला न विचारताही आपण सांगितलं हे, पण तो तर काही ऐकेल. त्याला मीच हवी आहे. लक्ष्मीला खळखळून हसावंसं वाटलं. दाजीलाही द्यावा त्या घरी पाठवून. नक्कीच काहीतरी विचित्र घडेल. बाई आसरा मागते तो केवळ एकाच गोष्टीसाठी काय रे खोळ्यांनो. लक्ष्मी सावधपणे सगळ्या बारकाव्यांनिशी विचार करत होती. दाजी याही घरात कोरडाच राहिला. आला न विचारता आणि जातो नेहमीच रिकामा रिकामा. त्यातलाच वामन, लुगडं कवळणाऱ्या दास्याचा मुलगा. बकुळला घर तर मिळालं, आणि या विचाराबरोबर लक्ष्मीला सदूची एकाकी, आपला नेहमीच द्वेष करणारी मूर्ती दिसली. ती मनोमन दाटून गेली. काळी घागर दूर कुठे तरंगत होती. बासरीचे सूर त्याच दिशेकडनं वाहत होते आणि आपणही त्या घागरी इतक्याच कोरड्या आहोत. लक्ष्मीनं बकुळला एखाद्या लहान मुलीसारखं तिच्या अंथरुणावर निजवलं आणि तिला पांघरूण घालून ती दार उघडून बाहेर आली. ओटीवर चांदण्याचे पट्टे सरकले होते. भिंतीशी गोडकर खुशाल घोरत पडला होता आणि सोप्यावर वामन मांडीवर दोन्ही हात घेऊन बसला होता, नेहमीसारखा. लक्ष्मीतनं खोरणातली मिसरी घेतली आणि तीही वामनेच्या शेजारी बसली. पिंजऱ्यातला पोपट पिसं मालवून बसला होता. नरू वेडा दूर कुठेतरी हॉक हॉक करत होता. वामन्या, बघ रे कुठे दिसतो तर. मग इथनं गेला तो, पुन्हा दिसला तर पहा. वामन नाईलाजानं उठला आणि ओटीच्या धडीवरनं वाकून बघायला लागला. नाही म्हणत परत बसला. आळशी कसा रे तू? वामन फक्त स्वतःशीच हसला. भक्तिभावानं ढोपरं छातीशी घेऊन परत एकदा हसला. ढोपराभोवती हातांची मिठी देऊन आणखीन एकदा हसला. हसत राहा खोळ्यासारखा. लक्ष्मीच्या बोलण्यात नापसंती होती. वामन्या, हां, एक विचारू? हो. लग्न करणार का? लग्न? छे. मग काय, इथे नुसता बसून राहणार रात्रीचा? हो.
किती दिवस? तू नको म्हटलंस की नाही बसणार? वामन लक्ष्मीकडे फक्त आधाशासारखा पाहत होता. त्या पळत्या मुद्रेवर त्याचे डोळे पतंगासारखे घेरट्या घालत होते. सगळ्या संज्ञा डोळ्यात एकवटून येत होत्या. ते रूप कसं प्यावं तेच समजत नव्हतं त्याला. शिंपीत मावेल एवढं पाणी त्याला हवं होतं. तहान भागली की तो मेला असता आणि ते भरतीचं पाणी तर त्याला पोटात घ्यायला तयार नव्हतं. आपली तहान फुटक्या मण्यासारखी गळ्यात बांधून तो बसला होता. डोळ्यांचे पतंग व्हायला तयार होते, पण भरतीच्या पाण्यावरचे दिवे जवळ येत नव्हते आणि पतंगाच्या पंख्यात तिथं पोचायचं त्राणच नव्हतं. पापण्या हलवत वामन बघत होता. जळणाऱ्या बुबुळांना स्वतःच्याच पापण्यांनी वारा देत होता. लग्नाची गोष्ट विचारून लक्ष्मीने त्याला तोंडघशी पाडला होता. लग्न करण्यासाठी तो जन्माला आलाच नव्हता. तो फक्त या सोप्यावर रात्र झाली की लक्ष्मीची वाट बघत आयुष्यभर बसणार होता. जन्माचा उन्हाळा या थंडगार मातीच्या सोप्यावर पगळून देणार होता. वामन्या, लग्न करणारच नाहीस? तिने डावा हात त्याच्या केसांवरनं फिरवला. वामन मोहरून निघाला. लाकडातली आग पालवीसारखी फुटू पाहत होती. नाही नाही, केलंच पाहिजे. लक्ष्मी केसांना धरून त्याचं डोकं हलवत होती तेव्हा वामन बोलून गेला, करीन बापडा. हां कर, लग्न करच. वामननं परत एकदा मान हलवली. एखाद्या अलभ्य लाभासारखा लक्ष्मीच्या हाताचा स्पर्श वामन नाकारू शकला नाही. बकुळ बरोबर. वामन फक्त हुंकारला आणि लक्ष्मीनं हात काढून घेतला. वामन त्या हाताबरोबर तिच्याजवळ सरकला. तिच्या मांडीला मांडी लावू लागला. लक्ष्मी दूर सरकली नाही. फक्त डोकं पुढं करून तोंडातली मिसरीची चूळ तिने थुंकून टाकली. दाजी येईल, त्याला अडथळा नको करू. हो. वामनला एका फार मोठ्या पेचातून सुटल्यासारखं वाटलं. बकुळशी लग्न होऊ नये, तो इथे सोप्यावर बसायला, त्यामुळे मोकळा राहणार होता. लग्न नावाला होणार होतं. दाजी सगळं काही पत्करणार होता. आपण फक्त बकुळला माळ घालायची एवढंच. लक्ष्मीशी आपण बकुळबरोबर लग्न करूनही इमान राखणार आहोत. वामन स्वतःशी गुडघे जवळ ओढून खुशीत हसला. लक्ष्मीला सगळं सांगून मोकळं व्हावं असंही वाटलं त्याला, पण तो परत एकदा गुडघ्याभोवती हातांची मिठी घालून हसला. वामननं लक्ष्मीच्या मांडीवर हात ठेवला. लक्ष्मी उठली. मिसरीची चूळ थुंकून पायरीवर उभी राहिली. वाकून पाहू लागली. नरू वेडा कुठंतरी टाळ्या पिटत होता, हॉक हॉक करत होता. वामन्या, जा रे, त्याला शोधून आण. वामन उठला आणि नरू वेड्याच्या शोधासाठी निघून गेला. लक्ष्मी चुकचुक करून परत दार झाकून घरात गेली. वामननं जे जे म्हणून कबूल केलं ते त्यांनी कबूल केलं नसतं तर. लक्ष्मी स्वतःशीच हळहळत होती, चुकचुकत होती, पण मग स्वतःशीच पुटपुटली. तो तरी याहून वेगळा कसा वागेल? दास्याचा पोरगा. लक्ष्मी तोंड धुवून पलंगावर बसली आणि तिला परत एकदा वामनची कीव आली. वेड्यासारखा कशाच्या तरीच मागे लागलाय. गोडकर कसा घोरत पडतो, कहाण्यासुद्धा मग त्याला आठवत नाहीत. डाराडूर झोपतो. वामन, असं झोपावं रे. काय हे वेड घेतलंयस खोळ्या? लक्ष्मी हळूहळू विचारात बुडत होती. एक माणूस गर्द रानात अजून बासरी वाजवत बसलेला असेल का? त्याला ठाऊकही नसेल बिचाऱ्याला बासरी कशी वाजवतात ती, पण सूर तर बरोबर निघत होते. नुसतेच बरोबर नव्हेत, बरोबर काळीच घेऊन चढत होते. हवेत चढत्या काळोखात फुटत होते.
जाईचं कण्णं सुरूच होतं. लक्ष्मी खूप थकली होती. जाईच्या खोलीत एकदा डोकावून यायचंही तिच्या जीवावर आलं. तिने वस्त्र फेडून टाकलं आणि दिवा मालवून ती पलंगावर अंग सैल सोडून पडली. काळोख पांघरून उघड्या घागरीसारखी कुठल्या कुठे वाहणार होती. दाजी आता बकुळकडे जाणार होता. लक्ष्मी मध्येच फक्त तार छेडल्यासारखी हसली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात रात्र काळी घागर काळी या कादंबरीचा हा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.